त्यांच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्र, त्यांचे आप्तेष्ट, त्यांच्या कुटुंबातील सर्व नातेवाईक सदस्य या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असणारे या भागाच्या मंडळाचे अध्यक्ष प्रसादजी कसपटे, उद्योगपती माऊलीशेठ जगताप, त्याचप्रमाणे भावासारखे आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे बरोबरीने साथ देणारे गोपाळजी मळेकर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि निवेदक आमचे मित्र सोमनाथ यांचंही मी माने परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. रोटरी अध्यक्ष सुनीलजी जगताप, कुणाचं नामोल्लेख राहिलं तर दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण पाहिलं, गोपाळरावांनी सांगितलं की नरेंद्र भाऊंनी कुठल्या परिस्थितीतून रिक्षाचा हा व्यवसाय करत असताना म्हणजे रिक्षा चालकापासून तर आज हॉटेल मालकापर्यंत जी त्यांची मजल आहे ती अशीच मजल झालेली नाही. त्याच्यामागे त्यांचे कष्ट, त्यांची सचोटी आणि सर्वात महत्त्वाचं काय असेल तर त्यांचं प्रामाणिकपणा. आणि प्रामाणिकपणाच्या या जोरावर आणि कष्टाच्या जोरावर माणूस काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे नरेंद्र माने. कारण नरेंद्र मानेंचा माझा संबंध आत्ताच त्यांनी मला आठवण करून दिली की त्यांची एक जुनी बिल्डिंगचं काम चालू होतं. त्यावेळेस मी त्यांना TDR दिला होता आणि त्यावेळेस उतरता परिचय होता. पण त्याच्यानंतर आता समाजकारणामध्ये आल्यानंतर पाहतोय की त्यांची सचोटी ही एकदम आणि जिद्दी येते. एखादं काम संजय गांधी निराधार योजनेचं एखादं काम असेल, समाजातील एखाद्याचं काम असेल, ते एकदम चिकाटीने आणि जिद्दीने करतात आणि त्याचबरोबर व्यवसाय पण जिद्दीने आणि चिकाटीने करतात. त्यांची सचोटी आणि त्यांचं हे प्रामाणिकपणा, कष्टाचं चीज हे यापुढे असंच उत्तरोत्तर वाढत राहो. आईवडिलांची सेवा त्यांच्या हातून घडती, कुटुंबाची सेवा घडती, समाजाची सेवा घडती आणि व्यवसायाच्या रूपानं ते ज्या दोन हाताला काम देण्याची संधी त्यांना मिळाली ती संधी अशीच दुर्गणित होऊ हीच ईश्वरचरणी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा नरेंद्र माने आणि त्यांच्या कुटुंबांचं मी मनापासून स्वागत आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. गोपाळरावांनी सांगितलं की लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी खालच्या हॉटेलचं उद्घाटन केलं. आज मला ह्या हॉटेलच्या उद्घाटनाची संधी मिळाली, लाभ मिळाला. निश्चितच येणाऱ्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी नरेंद्र माने यांचं 5 स्टार इंटरनॅशनल हॉटेल असावं आणि त्याचं उद्घाटन आमच्या हाती व्हावं अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही ही जी काही सचोटी, तुमचं हे कष्ट या पुढील काळातही असंच घडत राहो, अशीच सचोटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा असंच तुम्ही ठेवावा हीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी व्यंकटेशजी वाघमारे आपला सोलंकी आपण या सुंदर उद्घाटन प्रसंगाचं आभार प्रदर्शन करावं. व्यंकटेशजी वाघमारे.